टँक डेज पहिला बॉलवरती फलंदाज महेंद्र शेलके मैदानातून बाहेर झाल्याना पहिला धक्का प्रणय अँड नित्या गाबदेवी पाली टीमला। समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो मात्र राहुल भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिल्याच बॉलवरती अगदी चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज आदेश मस्कर जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमचा। आणि वाकडी संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटर मित्र अर्थात रायगड ठाण्याच्या अगदी एक खरं तर आपण सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना समालोचन करत असताना पाहतोय ते आमचे हिंदीचे रॉकस्टार अर्थात प्रवीण गायकर सर यांच्या गावाचा संघ आणि त्यांच्याकडून देखील वाकडी टीमसाठी शुभेच्छा। सलगचा हा दुसरा धक्का, दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर राहुल भोईर। टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमचा गोलंदाज आदेश मस्कर सलग 2 बॉलवरती 2 धक्के अगेन्स्ट केलेल्या पाली टीमला दिला। मात 4 षटकांची त्याच्या मुलात चांगला टार्गेट जर सेट करायचं असेल तर पहिला P1च्या षटकामध्ये दाबाची लयलूट करावी लागेल आणि अशा स्थितीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारता मॅच मध्ये गोलंदाज आदेश मस्कर ऑन हॅट्रिक। गोलंदाज आदेश मस्कर समोर कल्पेश हलक्या हाताने पोच करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय। हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो। मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकला जिथे प्रेशर निर्माण केलं सध्या बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्या 11 गावदेवी पाली संघावरती अकाउंट ओपन झालं नाही। 2 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात। समोर फलंदाज कल्पेश शेलके इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅक केला चेंडू हवेमध्ये ओ चुकी केली जीवनदान दिला फलंदाज कल्पेश शेलकेला मिले सिंगल बॅटिंग करत असताना पाली टीमला तिथे मात्र थोडंसं ओ थ्रूच्या दाबा देखील ऍड केल्या जातील। जिथे सिंगल होती तिथे दाबाला 2 दाब्यानं वैयक्तिकानं संघाचे अकाउंट ओपन केल्या। सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज कल्पेश शेलकेनं जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केल्या मॅच मध्ये सध्या गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला त्याची किंमत देखील मोजावी लागेल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेलकेला दिलेलं जीवनदान त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला जाईल का। आता कौतुक करूया गोलंदाज आदेश मस्करचा काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी ऑल आउट अपील झाली इथे मात्र इनफॅक्ट लाईन हे पाहिलं गेलं आणि त्याच्यानंतर पंचांचा इशारा की लेग पास मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल। बॅटकट यस बॅटकटनं एक धाव आली एका धावेनं संघ जाऊन पोहोचला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 3 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाला आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील ज्या फलंदाजाला मागील मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी साकारली आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये रोहित पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण की 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाला थोडासा दबाव निर्माण केला गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमनं हलक्या हाताने पुश केलं। क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती सिंगलला प्राधान्य अंतिम बॉलवरती आले 1 धाव अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली मिळाली गोलंदाजी करत असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी कारण की आदेश मस्करनं खर्च केला 4 आणि 2 धक्के सध्या बॅटिंग करत असताना पाली टीमला।
षटकामध्ये अवघ्या 4 धावांना 2 धक्के बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्या गावदेवी 11 पाली टीमला. समोर रोहित पाटील. टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफूटवरती ढकललाय. तो मात्र बॅटिंग करत असताना पाली टीमला आदेश मस्करचं षटक भरपूर चांगलं राहिल्या. आता दुसरा ट्रम्प कार्ड गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. हनुमान मस्कर ज्याचा वापर मॅच मध्ये केलाय. समोर एक थाकड खेळाडू सध्या इनॅक्शनमध्ये फलंदाज रोहित पाटील. मागील मॅचच्या खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये नक्कीच करावे लागेल फलंदाज रोहित पाटीलला. गोलंदाज तयार. सेकंड ओव्हर पहिला बॉल हनुमान मस्कर. पहिल्या षटकामध्ये आदेशनं चांगली गोलंदाजी केली. आता हनुमान मस्कर कशा रीतीने गोलंदाजी साकारेल. समोर रोहित पाटील. आक्रमण करावं लागेल. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतो पाली टीम. बॅटची एज होती थोडंसं क्षेत्रक्षेत्र पंबलिंग झालं त्याचा पिनापेट सध्या पाली टीमला मिळाला आणि या बॉलवरती आले सिंगल. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रणय अँड नित्या गावदेवी 11 पाली संघ करता. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 5 या आकड्यावरती. अगदी शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना पाली टीमच्याच कारण पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी साकारली. गोलंदाज आदेश मस्कर त्याच्यानंतर हनुमान मस्करचा वापर मॅच मध्ये केला. पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज कल्पेश शेळके. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. यस समोर फलंदाज कल्पेश. हा फलंदाज ज्या फलंदाजाला जेवण दिलंय तोच फलंदाज त्यानं केला प्रहार. फटका अगदी बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये करा. 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धाबा पाहिला संघ 11 या आकड्यावरती. आक्रमण करावं लागेल. अभिनव कबिने इथूनच आक्रमण करावं लागेल. तोच प्रयत्न मॅच मध्ये कल्पेश करतो आणि त्याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. पहिला ओव्हर मध्ये अवघ्या 4 आला आणि त्याच्यानंतर थोडंसं आक्रमण केलं जातंय कल्पेशच्या माध्यमातून. चला चेंडू द्या आपण मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटी अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळतं. आज स्पर्धेचा पहिला दिवस रात्र आपण एन्जॉय करतो जिथे द्वितीय फेऱ्यांना पहिली मॅच यातून जो संघ जिंकेतो सुपर 12 साठी आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये तो संघ बाहेर निघेल. सध्या बॅटिंग करता पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करण्यासाठी आपण संघ पाहतो पाली. पहिला ओव्हरमध्ये 4 आला आणि त्याच्यानंतर हनुमान मस्करचा वापर मॅच मध्ये केला जिथे 2 मध्ये सध्या 7 खर्च केल्या. चला थोडा पास करा. तर समोर पुन्हा एकदा कल्पेश शेळके हा फलंदाज. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज हनुमान मस्कर. हा गोलंदाज समोर कल्पेश. पुन्हा प्रहार केलाय. हा फटका देखील चांगला. ताकद इलिमिनेशन पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक होते आवाक्याच्या बाहेर. That is a mighty powerful hit. सलग back to back हा दुसरा षटकार.
चला पुढचे सामना असेल एका साईडला नेपाळ आणि त्याला फाईट करे कुडावे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही टीम आपले संघनायक आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. सलग 2 बॉल 2 षटकार कल्पेशला दिलेलं जीवनदान. मॅच मध्ये कर्दनकर राहिल्या गावदेवी चॅम्पियन वाकी टीम साठी, कारण की त्या फलंदाच्या बॅट मध्ये आपण 2 षटकार पाहिल्या. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्य 11 गावदेवी. नक्कीच पाली संघ पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली गावदेवी चॅम्पियन वाकी टीमची, आणि त्याच्यानंतर कल्पेश शेलक्यानं रोहित पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतो पाली टीम साठी. समोर पुन्हा एकदा कल्पेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला, हेलिकॉप्टर अटॅक केला, ऑफ साईडला तडाखा दिलाय. तिसरा षटकार येईल फलंदाज कल्पेश शेळकेच्या बॅट मधून. काय फलंदाजी, पाच दिलेला जीवनदान आणि त्याच्यानंतर केलेला खेळ, आक्रमण केल्या मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेळकेनं विस्फोटक खेळ साकारता. हा ट्रॅकर होता, अगदी तिक्का बाउन्सर केला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. अंतिम बॉल डॉट आला, अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्य 11 गावदेवी पाली. (23) आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 आला आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला. तब्बल 19 खर्च केला गोलंदाज हनुमान मस्करना. कल्पेश शेळकेनं अगदी चांगला खेळ साकारला. कल्पेशच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहिला. खरं तर कल्पेशला महागुरु जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर उपयुक्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण कल्पेशच्या माध्यमातून पाहतोय. संघ 23 आकड्यावरती मॅच 4 षटकांच्या पहिला पूर्वार्ध, जिथे टार्गेट सेट करायचा पाली टीमला. पहिला ओव्हर मध्ये थोडासा पाकफूट वर त्याला संघ आणि त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ आपण पाली टीमचा पाहतोय. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल केतन पवार. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर हिटमॅन अर्थात रोहित पाटील. ज्या फलंदाजांना अर्धशतके खेळी साकारल्या तोच फलंदाज इन ऍक्शन. लेंथ लाईन चांगली, शरीरापासून दूर गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला ना, पहिला बॉल निर्धाव फेकला. पहिला बॉल डॉट फेकलाय केतन पवारनं. समोर रोहित पाटील. चेंडूचं लाईन मिनिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. संघाची धावसंख्या स्थिर असेल. संघ 23 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा केतन पवार. समोर रोहित पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी, तोपर्यंत संधी साधली आणि जिथे सिंगलला प्राधान्य, एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला यानंतर गावदेवी क्रिकेट संघ नेपाली विपक्ष सक्षम आणि शिवम इंटरप्राइजेस कुडावे अशी नाणेफेक केली जाणार आहे. तर सिंगल आली संघ 24 आकड्यावरती. चला थोडा फास्ट देखील केला. चला खेळाडू कक्ष आपण शांत बसा. आपण खेळाडू कक्षामधून कोणताही आवाज येऊ नका याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ही सूचना आम्ही ही सूचना आयोजकांची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याच्याकडे देखील लक्ष द्या.
तर तिसरा षटक मार्गाचा पहिला बॉल निर्धाव पाहिला. सेकंड बॉल वरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाल्या आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल तो मात्र कल्पेश शेळके. ज्या फलंदाजानं अगदी चांगला केस साकारलाय तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाज पुन्हा एकदा केतन पवार तयार. प्रार केलाय. हेलिकॉप्टर अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय. जेल संपला. कल्पेश शेळकेचा केला धक्का लागले. तिसरा बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्य 11 गावदेवी पाली टीमला फलंदाज बाद. गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 आल्या. त्याच्यानंतर अनुमान मस्करच्या दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतो. मॅच मध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम समोर नवीन फलंदाज हर्षल शेळके हा गोलंदाज बॉलिंग ट्राय करतो. बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. प्रहार केलाय. फटका चांगला. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. आवाक्याच्या बाहेर पॉवरफुल हिट ठोकलाय षटकार. केला फलंदाज हर्षल शेळकेनं आणि त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलं. 6 धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 विकेट गमावत 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्याला प्रहार केला. आक्रमण करावे लागेल कारण की आज सुपर 12 साठी आम्हाला दाखल व्हायचा आणि तो स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला पाली टीम आणि त्या स्वप्नात सत्यात उतरण्यासाठी सध्या मेहनत करतो. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईन रिसम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हॅलो इथे हॅलो 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 इथे हॅलो इथे मुकुंद दापोलकर ओवले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आदे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जय जवान शेळके आपलं आम्ही गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करतो. कुडाबी क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे. गावदेवी नेवाली क्रिकेट संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा.
हॅलो, नेपाली क्रिकेट संघ संगणक याच्या नाणेफेकीसाठी. चला नेपाली टीम आपला संगणक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस 35 धाबा फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुकेश भोपी बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर आज ओपनर रोहित पाटील अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी आहे ना तर पाली टीमला एक चांगल्या टार्गेटवरती नेण्यासाठी फलंदाज रोहित पाटीलला स्थळ टोकला. समोर गोलंदाज सुकेश बोपी अलार्म द कार्पेटने केलेल्या ऑनसाईटला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे त्याच्यामुळे आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. समोर आशिष पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सुकेश बोपी. लो पुलटास बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल लगेच संपायस आमचे सँडी पार्करसरने दंडित घोषित केला. 80चा वाईट अवांतर धावी जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 37 या आकड्यावरती. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे याच्याकडे लक्ष द्या. गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ आपण पंचांशी कोणताही वाद करू नका कारण की अंपायर डिसिजन युअर लास्ट डिसिजन. सामन्याला लगेच सुरुवात करायची आपल्याला. वेळ कमी आहे ऑर्गनायझर कमिटीकडे. सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेक सुद्धा ती केली जाणार आहे. तर व्हाईट बॉल आलाय संघ 37 या आकड्यावरती. शेवटच्या षटकात समोर पुन्हा एकदा आशिष पाटील. 4 विकेट गमावल्यात तरी देखील भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. पाली टीमचा पालामित्र लाऊड ऑफिस आली. LBWचा शिकार. हा 5वा धक्का. आशिष पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. थोडंसं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील करता. सलामीसाठी आला थाना. सातत्यानं आपण त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहिलं आणि जशी स्ट्राईक मिळाली त्यानं आक्रमण केलं. 7 धाब्यानं संघ 46-46. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार.
अंतिम बॉल सड मध्ये फेकला, बॅकअप दिला, सुकेश बोपीनं अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा केस समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय अँड नित्या गावदेवी 11 पाली टीमनं तब्बल धाबा जमा केला. 4 षटकांच्या अखेरीस 46 सेकंद सत्रामध्ये लक्ष्य प्रभास येणारे 24 बॉल आणि 47 धाब्यांचं लक्ष्य पार करावं लागेल सेकंद सत्रामध्ये गावदेवी चॅम्पियन वाकी टीमला. हा लक्ष्य कशा रीतीनं पार केला जाईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल जे आज डे नाईट पॅरेड मध्ये आमच्या समोर जॉईन आहेत ते मात्र शुभम मात्रे. आपण यांच्याकडे जाऊया. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक संपन्न होईल ते गावदेवी क्रिकेट संघ नेवाली विपक्ष सक्षम आणि शिवम 11 कुडाबी क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक करण्यासाठी मुकुंद दापोलकर यांना मी इथे आमंत्रित करतो. मुकुंद दादा या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही क्रिकेट संघ अतिशय सक्षम आहेत. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुकुंद दापोलकर ओवले यांच्या शुभास्ते सक्षम आणि शिवम एंटरप्राइजेस कुडाबे विपक्ष गावदेवी नेवाली संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. चला बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल इथे गावदेवी नेवाली क्रिकेट संघाच्या बाजूने. एनके नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणारा? क्षेत्ररक्षण करू. शिवमॅम गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने डे नाईट फॉर्मॅट आपण इथे पाहतो स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा खूप छान आहे आणि लास्ट टाइमचे आम्ही विनर होतो इथले. म्हणजे यावेळेस तुमची तीच खऱ्या अर्थाने त्याच रणनीतीने तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो सक्षम एम शिवम इंटरप्राइजेस कुडाबे क्रिकेट संघ प्रकाश जोतातील स्पर्धेमध्ये यावर्षी चांगला सक्षमरित्या हा संघ अग्रेसर होताना पाहतो. यापूर्वी कुडाबे विपक्ष नेवाली अशी लढत झाली होती. याच मैदानावर झाली होती. शेवटच्या बॉलपर्यंत गेलेली लढत ती. थँक्यू सो मच. तर कुडाबे संघनायकांनी एनकेने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. संघनायक नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्त्वपूर्ण होता? असं काय नाही, जिंकलो असतो तरी आम्ही बॅटिंगच केली असती. म्हणजे एकंदरीत आता नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मनस असेल? जास्तीत जास्त 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने डे नाईट क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटतं आयोजन आपल्याला? आयोजन खूप छान आहे आणि मागच्या वर्षी पण आम्ही टुर्नामेंट खेळलो आणि यंदा पण खेळायला आलो. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली नेवाली क्रिकेट संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. सक्षम यांनी शिवम इंटरप्राइजेस कुडाबेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. आमचे दिव्येश काकडे आहे स्पर्धा ऑर्गनायझर. त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहतो दापोलकर यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. दापोलकर यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर दिव्येश काकडे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. जय जवान शेलके आदई या जय जवान शेलके यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. दिव्येश आपण त्यांचा यथोचित सन्मान इथे करावं. तर इथे जय जवान शेलके यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन दिव्येश काकडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. मुकुंद दापोलकर यांना आम्ही ते पाहतो स्पर्धेकरता 2222 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने आपला आभार. आणि आता बोलूया आमचे परम मित्र इथे शुभम मात्रे वायल यांच्याकडे बोलूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु सर. चला विगर नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सुनील दादा पाटील विगर आणि वैभव पाटील विगर यांच्या वतीने गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आपण अतिशय नेतृत्वपूर्ण आयोजन केल्याबद्दल तुम्हाला मात्र त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत.
चला मॅच ऑन. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. जिथे लढत आपण पाहतोय गावदेवी चॅम्पियन्स वाकडी आणि त्याच्या विरोधात संघ प्रणय नित्या आणि गावदेवी इलोणपाळी. पहिल्याच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल सीमा रेषेच्या अगदी जवळ आणि तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी बॉल पर्यंत फिल्डर पोहोचला, बॉलला अडवला आणि कमीत कमी आपल्या टीमसाठी मात्र 2 धावा वाचवल्यात, 2 धावा सेव्ह केल्यात. त्या धावा आता वाचवण्याची देखील गरज आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. पहा बाउंड्री या ठिकाणी चेक करायची का? ओके. हा दोन्ही पण गोलंदाजावरती देखील आक्षेप आहे आणि बाउंड्री देखील आपण चेक करा ऑन स्क्रीन वरती. पहिल्याच बॉल वरती बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि मिळेल हा चौकार. गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. हित ही सलामीची जोडी गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमची मैदानात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलर थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय. इथे मिळेल ते एक सिंगल रन. तिसऱ्या बॉलवरती आली ती सिंगल. सिंगल स्ट्राईक होईल रोटेट. धावसंख्या होईल चेंज. धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. जिथे 47 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. 47 धावा म्हटल्या तर मग प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी ठेवणे गरजेचं आहे. 3 बॉलवरती मात्र 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅडेटरी पॉवर प्लेचं षटक निलेश शेळके या गोलंदाजावरती पाली टीमच्या कॅप्टननं मात्र सोपवलेली जिम्मेदारी. मागील मॅचमध्ये निलेशचं प्रदर्शन अगदी चांगलं राहिलं आहे. 2 षटकं हाताळत असताना चांगली गोलंदाजी केली होती. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. इथून देखील अगदी या ओव्हर पिच ब्लॉक हॉलचा चेंडू आपण पाहिला. जिथे मात्र फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. एकच धाव होती. एकीचं रूपांतर एकीचं कन्वर्ट मात्र दुसऱ्या धावत केलं जात आहे. खराब फिल्डिंगच्या जोरावरती मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीनं संघ पोहोचेल तो 7 या आकड्यावरती. रोहितच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला होता. गोलंदाजी चांगली चालू आहे. अगदी ब्लॉकल पद्धतीचे चेंडू गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून फेकले जात आहेत. कुठलाही मोठा फटका मारण्याची या ठिकाणी संधी मिळत नाही आहे. चार चेंडूवरती 7 धावा. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म उर्ध विकेट. हो चांगला चेंडू होता. थोडी खराब फिल्डिंग झाली आहे. खराब फिल्डिंगला चुकीला माफी नाही आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज रोहितच्या बॅट मधून आला हा चौकार. फलंदाज रोहितला मिळतील. संघ पोहोचेल तो 11 या आकड्यावरती.
शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. निलेश गोलंदाजी मार्कवरती तयार. एकूण 11 धावा. अर्थातच सुरुवात संत आणि सावध पाहायला मिळाली. अजूनपर्यंत विकेट गमावली नाहीये. सलामीची जोडी मैदानात आहे. ही एक जमेची बाजू म्हणता येईल ती गावदेवी चॅम्पियन वाकडी या संघाची. मात्र चांगला खेळ करतायत. 3 बॉल 5 सुकेश आणि त्यानंतर 2 बॉलवरती 6 धावा रोहितच्या बॅटमधून आलेत. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. चौकार आल्यानंतर मग वेगानं प्रतिउत्तर देणं गरजेचं आणि ते वेगानं प्रतिउत्तर गोलंदाज निलेशच्या माध्यमातून दिलं गेलंय. शेवटचा बॉल येईल निर्धाव जिथे पाठलाग 47चा करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 11. इथून 18 चेंडू आणि 36 धावा संख्या. तर इथे आज व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना नेवाले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री संतोष काथारा यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. गणेश काकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर गणेश काकडे, स्वागत आहे तुमचं. आणि त्याचबरोबर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. नानाशेठ, आपणही यावं व्यासपीठावर, तुमचंही स्वागत आहे. अठरा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 36 धावा संख्येची. 12.00च्या रन रेटनं या ठिकाणी धावा फलंदाजी करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमला मात्र बनवायच्यात. गोलंदाजी कशी होईल प्रणय नित्या गावदेवी 11 पाळी या संघाची ते पाहणं या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेल. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी इनॅट नंबर 2 वरती गोलंदाज कल्पेश शेळके आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेटनं गावदेवी पाळी संघाचा आणखीन एक चांगला गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. अगदी पाली टीमच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तरच गोलंदाजी अगदी तिखट आहे. गोलंदाजी अस्त्र आहे पाली या टीमचं. 18 बॉल 36ची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथून बॉल हवेत. मिस टायमिंग झालेत. विकेटची चान्स होती आणि सुकेश यांना मिळाले ते जीवदान. झेल ड्रॉप झालाय. असे जीवदान जर मिळाले तर सुकेश यांच्याकडे पॉवर आहे, सुकेश यांच्याकडे ताकद आहे. सुकेशची बॅटिंग आपल्याला माहिती आहे. शेवटपर्यंत जर ते मैदानावरती थांबले तर सामना जिंकून देण्याची क्षमता असलेला खेळाडू आपण पाहतोय. संधी मिळाली आहे. अगदी एक सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल आणि धावा संख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. रोहित या खेळाडूला आता स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेटनं. सुरेख चेंडू अगदी अँगलनं राईट आर्म राऊंड द विकेटनं अँगलचा वापर करत असताना अगदी आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू गोलंदाज कल्पेश शेळकेच्या माध्यमातून फेकण्यात आलाय आणि दुसरा चेंडू आलाय डॉट. अगदी सलामीची जोडी मात्र मैदानात आहे, परंतु पाहिजे तितक्या धावा आल्या नाही आहेत. 8 चेंडू टोटली आतापर्यंत फेकून झालेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळालाय. इथून देखील पहा काय घडतंय मैदानावरती. जिथे फलंदाज बीट झाला होता अगदी विकेट किपर कडून थोडी चूक झाली आहे. पंचांचा 22चा इशारा येतो. एक सिंगल. तिसरे पंच चेक करा. रनआउट साठी तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. नॉट आउट आहे. तर इथे सेफ आहे. बघा, इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे PSI रोशन गाथारा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मेघनाथ दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणासही गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपले स्वागत आहे. बाईच्या साह्याने एक सिंगल धाव मिळेल ती वाकडी या संघाला. धावसंख्या पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. फ्लॉप करण्याचा प्रयत्न वी शेप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. तिथे मिळेल ती एक फक्त सिंगल. फिल्डिंग चांगली झाली. दुसरीचा प्रयत्न कदाचित जड होऊ शकतो आणि डेफिनेटली जड झालाय. रनआउटच्या साह्यानं विकेट क्रमांक 1 रोहित या बॉलवरती झालाय बाद.
रनआउटच्या स्वरूपानं हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे तो वाकडी या संघाला. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दुसरी धाव एवढी इम्पॉर्टंट नव्हती परंतु प्रयत्न झाला आणि त्यानंतर फिल्डिंग आपण राहुलच्या माध्यमातून चांगली पाहिली. बॉल परत पोहोचला, लगेच चेंडू हातामध्ये न ठेवता थ्रो देखील झाला आणि मात्र रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज रोहित या ठिकाणी झालाय बाद. स्ट्राईक एंडवरती सुकेश, हा चेंडू देखील फुलर लाईनचा पाहायला मिळाला. इथून डिरेक्ट हिट झालाय. पाहावं लागेल काय घडलंय मैदानात. पंचांचं बोट आकाशात. विकेट नंबर 2 गॉन. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी रनआउटची विकेट. फलंदाज बाद. सलग 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती रनआउटच्या साहाय्याने मिळाल्या त्या विकेट. दोन्ही चेंडूवरती थोडंसं तालमेल चुकलं. दोन्ही फलंदाजामध्ये परफेक्ट कॉलिंग नव्हती आणि त्याचमुळे दोन्ही चेंडूवरती रनआउटच्या विकेट मात्र गेल्यात. अक्षय सन्माननीय जगदीश शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय स्ट्राईक एंडला आपण पाहतो. धाव संख्या 14 वरती. राऊंड विकेटने गोलंदाज. पहिल्याच बॉल आडवा बाटना मारण्याचा प्रयत्न. चांगला लेंथ वरती बॉल डिलिव्हर झाला निर्धाव चेंडूची आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमने धावा बनवल्यात त्या 14. जिथे पाठलाग करायचं 47चा. इथून 12 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 33 या धावसंख्येची. याचा प्रयत्न. इथून देखील फलंदाज बाद होण्याची चान्स. प्रेशर दबाव पूर्णपणे फलंदाजी करत असताना गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीम वरती जाणवतोय. मोठी विकेट डाऊन झाली आहे. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या तो फलंदाज सुकेश भोपी बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू प्रणय या गोलंदाजचा अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर होताना आपण पाहिला. थोडा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला फलंदाज सुकेशचा आणि फलंदाज मात्र झालाय बाद. 6 बॉल आणि 7 धावसंख्येवरती बॅटिंग करून मात्र सुकेश आता पवेलियनमध्ये परतलाय. एक मोठा झटका मिळालाय तो वाकडी या संघाला. 33 धावसंख्या अजून देखील इथून बनवायची. 11 चेंडू आणि 33 रन रेट आपण पाहिला तर 18.00 वरती जाऊन पोहोचलाय. जसजसे निर्धाव चेंडू येत जातील तसतसा रन रेट जाता वाढत जाईल. फुल टॉस. मोठा फटका येईल का? यस डेफिनेटली. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती स्वॅक्स करेंगे स्वागत सांगत असताना पहिला चेंडू सीमा पार षटकार.
पहिल्याच बॉलवरती प्रेमच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिलाय. दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी प्रेमनं आशाभूत नजरेनं चेंडू मात्र लिव्ह केला होता. त्याला वाटलं की बॉल वाईट जाईल की काय, परंतु निर्धाव चेंडू चांगल्या लेंथवरती चेंडू प्रणयच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 9 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज. 9 बॉल 27. प्रत्येक बॉल मागे आपण रन रेट पाहिलं तर 3 या धावसंख्येचं. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड शॉटकडे जात असताना मिळेल ते एक सिंगल. सिंगल धावण. आता काहीही फरक पडणार नाही. अगदी मोठ्या फटक्यांची मात्र गरज आहे ती वाकडी संघाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या चेंज. धावसंख्या पोचेल ती 21 या आकड्यावरती. इथून मात्र अजूनही 8 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. प्रणय या गोलंदाजाचा विचार केला गेला तर एक षटकार जरूर लगावला, परंतु तदनंतरचे 3 चेंडू अगदी चांगल्या लेंथवरती प्रणयनं मात्र डिलिव्हर केलेत. अक्षय स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 2 चेंडूचा अद्याप सामना केलाय. यावेळेस थोडासा खराब चेंडू पाहायला मिळालाय. पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दिलाय. नो बॉलच्या साह्याने एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळेल ती वाकडी या संघाला. धावसंख्या पोहोचेल ती 22 वरती आणि उर्वरित बॉलवरती आता 25 धावसंख्येची गरज आहे. अगदी चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा डोक्यापासून वर चेंडू आपण पाहिला. नो बॉलचा मात्र इशारा आलाय. पुढचा बॉल आता फ्रीट असेल. अगदी सुवर्ण संधी असेल ती फलंदाजी करणाऱ्या अक्षय या खेळाडूसाठी. फ्री हिटचा बॉल होता, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा चान्स मोका मात्र नाही आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि जसजसे निर्धाव चेंडू येत जाशील तसा वाकडी संघ मॅचमध्ये थोडासा बॅकफुटवरती जाताना आपण पाहू शकतोय. उर्वरित 7 बॉल आणि 25 धावसंख्येची मात्र गरज आहे. 7 बॉल 25. आतापर्यंत प्रणय या गोलंदाजाचा विश्लेषण आपण पाहिलं तर एक विकेट घेऊन 8 धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे बॉल चालला. तिथे मिळेल ती एक सिंगल. डबल साठी परतले. दुसरी धाव. डेंजर एंडला थ्रो. काय घडलंय पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटसाठी या ठिकाणी केली जाते. चल बघा, या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 12 अर्थात सुपर 12 मध्ये मात्र दाखल होणार आहे. फलंदाज नॉट आउट आहे. शेवटचे 6 चेंडू आता इथून बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 23 धावसंख्येची गरज. पहा, विनंती असेल जास्त वेळ आपण टीम मीटिंग घेऊ नका. सामना लगेच स्टार्ट करा, कारण अजून आपल्याला 6 सामने हे खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघाला मी विनंती करतोय. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर 12 मध्ये जाताना आपण पाहणार आहोत. अगदी दोन्ही टीमने एक संघाला मात्र पराभूत केलाय. दोन्ही संघाने एक सामना जिंकत आपली दादागिरी या स्पर्धेमध्ये मात्र स्पष्ट केली आहे. परंतु इथून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये जाईल. कोणता संघ जाईल, दोन्ही संघाचे प्रयत्न चालू आहेत. 6 बॉल आणि 23 या धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल लॉब केलाय. चांगला फटका फिल्डरच्या ओव्हर दी रोप. डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात. पहिला चौकार.
36 धावा धाव फलक्यावरती, 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. अर्थातच वाकडी या टीम कडून मात्र प्रेमच्या माध्यमातून संघर्ष चालू आहे. प्रेम आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मात्र लढतोय. 6 बॉल आणि 19 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. अजून काम संपलेलं नाहीये. ज्या वेळेला प्रेम सामना जिंकून देईल त्यावेळेला त्याचं काम मात्र संपेल. तरी प्रयत्न करतोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी आपण पाहिली. हर्षलची थोडीशी खराब राहिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि तिसऱ्या बॉलवरती हा बिग हिट षटकार. 36 धावसंख्या झाली आहे. 3 चेंडू आणि अजूनही 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. प्रेशर, दबाव गोलंदाजावरती थोडासा आला असेल. अगदी प्रेशरचीच मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर 12 मध्ये, सुपर 12 मध्ये जाताना आपण पाहणार आहोत. ओर द विकेट ना स्ट्राइक एंडवरती प्रेम. ओ हा चेंडू देखील काय घडेल हवत आहे. मांजक 42 वरती संघ पोहोचलाय. इथून 2 चेंडू आणि मात्र 5 धावसंख्येची गरज. 7 बॉल 25. अगदी शेवटपर्यंत प्रेम आपल्या टीमसाठी मात्र लढत राहिलाय. काय अफलातून बॅटिंग चालू आहे. आक्रमण आणि आक्रमण त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. हर्षलवरती आक्रमण झालंय. आतापर्यंत 18 धावा त्याला खर्च केल्या. 2 बॉल आणि आता इथून मात्र 5 धावसंख्या त्याला वाचवायची आहे. थोडासा प्रेशर, दबाव गोलंदाजावरती जरूर असेल, परंतु विदाऊट प्रेशर निडरनं फलंदाजी प्रेम याची मात्र आपण पाहतोय. अगदी मजबूत शरीरयष्टी, बाहुबली स्टाईलनं त्याचे फटके आपण बॅटमधून पाहिलेत. 2 बॉल आणि 5 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. ओर द विकेट ना काय घडेल, कोणता संघ हा सामना जिंकेल. ओ यावेळेस लॉब काढायचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये एक सिंगल रन पहा. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट. 2 धाव्यांना फार महत्व आहे, कारण आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रेम असेल. 1 चेंडू आणि 3 या धावसंख्येची गरज. म्हणजे प्रेक्षकांना जसा सामना हवा असतो तसा सामना आपल्या भेटीला आलाय. हाय व्होल्टेज काटेकी टक्कर आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही संघाच्या बाजूने उत्तर प्रति उत्तर मात्र चालू आहे आणि त्याचमुळे आता मॅच येऊन ठेपली आहे. ती 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. चला विनंती असेल मॅच लगेच स्टार्ट करा, टाइमपास करू नका. सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घेतात. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर अगदी 2 फिल्डर समोर पाहायला मिळालेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ. 1 फिल्डर एक्स्ट्रा आपण पाहतोय की डीप मिड विकेटला, 1 फिल्डर डीप स्क्वेअर लेगला. अगदी समोरच्या दिशेने फिल्डिंग लावली आहे या खेळाडूसाठी, परंतु फलंदाज असे फटके मारतोय की आउट ऑफ द पार्क. 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ सुपर 12 मध्ये जाईल, ही लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 बॉल 3 ची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सामन्यासाठी. 1 बॉल 3. हर्षल गोलंदाजी मार्कवरती. बॉल अवत मिसहिट झालाय. जेलची चान्स, फिल्डर डाऊन दी बॉल. आणि काय घडलंय इथे पाहावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी परतताना खेळाडू मात्र बाद झालाय आणि हा सामना शेवटच्या बॉलवरती गोलंदाजी करत असताना प्रणय नित्या गावदेवी 11 पाली टीमने मात्र जिंकलाय. तरी इथे आता जी लढत झाली ती या लढतीमध्ये प्रणय अँड नित्या गावदेवी 11 पाली क्रिकेट संघाने गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघावर मात करत सुपर 12 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. पाली क्रिकेट संघ मनपूर्वक अभिनंदन. गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर. चला पुढील लढतीला आपल्याला सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये बघा सुरुवात लगेच करायची आपल्याला, कारण उशीर झालेला आहे. खेळाडूंना आम्ही सूचित करतो जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण करत असताना. आणि खेळपट्टीवर कोणी सराव करायचा नाही, चेंडू फेकायचा नाही खेळपट्टीवर. बघा आमचे गुणलेखक इथे कुणाल शेलके, दत्ता शेलके आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात की कुणाल इथे कल्पेश शेलकेने हा चेंडू दिला जाणार नाही तुम्हाला सराव करण्यासाठी. कल्पेश याचे सामनावीर, ऑलराऊंडर परफॉर्मन्स.